असा व्ह्यू बघायचा आहे त्यासाठी अशी कामं पण करावी लागतात. तर जय श्रीराम भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. सकाळी उठून दारातून काढून डायरेक्ट कुट्टी करून घेतलो, कारण आपल्याला आवरून जायचं होतं आरेवाडीला. मग काय लगेच असं झप्प दिशी आवरलो बघा आणि जायला लागलो आम्ही दोघ जण आरेवाडीला. आरेवाडीला जायचं कारण म्हणजे आज आहे आमुषा, मग त्यासाठी आपल्याला जायचं होतं आरेवाडीला. मग काय लगेच असं गाडी काढून आम्ही दोघ जण पोचलो बघा ढालगावात. ढालगावातल्या मेन रोडचं काम चालू असल्यामुळे असं आपल्याला साईडनं जायचं होतं. थोड्या वेळ ढालगावातनं बाहेर आल्यावर गडी म्हणला की आपण पहिला डोंगरावर जाऊया आणि मग खाली बनात जाव्या. मग काय लगेच असं गाडी काढून गेलो बघा डोंगरावर पोचलेलो. पुढे ट्रॉफिक लय झालतं, त्यासाठी गाडी लांबच लावलेलो. ट्रॉफिक मधनं बाहेर निघल्यावर असला नजारा बघितल्यावर माझा आळसच गेला. मग काय नारळ तेन घेऊन गेलो बघा दर्शन घ्यायला. दर्शन तेन घेतल्यानंतर दर्शन तेन घेऊन बाहेर आलो ना, हाच तर व्ह्यू आहे बघा. कसलं खतरनाक दिसायला तर माहितीये का. तिथं गर्दी पण तेवढीच होती, नजारा पण तेवढाच खतरनाक होता. मग काय तिथलं दर्शन तेन घेऊन आम्ही डायरेक्ट गेलो बनात पोचून पहिला गाडी तेन लावलो, डायरेक्ट नारळ तेन घेऊन गेलो बघा दर्शन घ्यायला. इथं पण गर्दी तेवढीच होती, वर डोंगरावर पण गर्दी तेवढीच होती. गर्दीतनच कसं बस थोड्या वेळात दर्शन झालं बघा. आपलं दर्शन झाल्यानंतर आम्ही घरला निघालतो. तेवढ्यात मम्मीचा फोन आला की येता येता थंडा घेऊन ये. मग काय डायरेक्ट असं अंकल्यातनच घेतलो बघा. ढालगावात घेतलो असतो घरी जाऊस तर गरम झाला असता. असं थंडा त्यान घेऊन आम्ही जातो घरी. तुम्ही पण जाता जाता आपल्या भावाला फॉलो तेवढं करून घ्या की. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. धन्यवाद.